तर बी ग्रुपसाठी आयोजकांच्या वतीने एक सूचना आहे. बी ग्रुप जेव्हा सुरुवात होईल तेव्हा 3 षटकांचे सामने खेळवले जातील, याकडे लक्ष द्यायचं आहे. सद्यस्थितीत आपण सामना बघतोय सिद्धेश्वर 11 स्पोर्ट तडवळे आणि NCC स्पोर्ट्स करुंगली या 2 संघांच्या दरम्यान. टॉस जिंकल्यानंतर करुंगले टीमने घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. आता तडवळे संघ बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. प्रणव आणि आकाश मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रकाश. तडवळे टीम 2 खेळाडू तयार. पहिला बॉल, लेट्स प्ले द क्रिकेट. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल, अगदी मनगडातल्या ताकदीचा भरपूर वापर, बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फंबली झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. तिसऱ्याचा माणूस दिसत नाहीये. फक्त 2च धावा स्कोर कार्डवर पहिल्या बॉलवर लागल्या गेल्यात. वेल बिगिनिंग इज कॉल अ हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम नक्की. सुनियोजित व्यवस्थापन असेल तर आयुष्यामध्ये कोणतीही लढाई आपण जिंकू शकतो. सुरुवात मात्र खूप चांगली केली बॅट्समन प्रणवने आणि टोकल्यात 2 धावा. प्रकाश पुन्हा एकदा तयार. पंचांकडून गाड घेऊन ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आणि प्रणव तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी स्लॉटमध्ये होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड अगदी फास्ट. त्याच्या मस्तक पे दस्तक देऊन बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 धावा. बॉल फरार. याच दरम्यान सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. गोलंदाज प्रकाश तयार. प्रणव. वाव, व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे परंतु चुपचाप खडे राहो. बॉल सीमारेषा पार. हवेच्या लाटांवर स्वार. पंचांचा इशारा. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर षटकार चौकार आणि त्याच्यानंतर आता 6 धावा. असेंडिंग ऑर्डर मध्ये आता फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रणव. अप्रतिम फटकेबाजी आपल्या टीमसाठी. पहा, सुरुवात अगदी दमदार झाली, शानदार झाली, धमाकेदार झाली. बॅट्समन प्रणव यांच्या माध्यमातून आणि आता थोडासा विचार करण्याची गरज करुंगली टीमवर आली. कारण आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. प्रणव इज ऑन फायर. खूप चांगली स्पर्धा. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंबामाता स्पोर्ट्स आरळा मुंबई यांचं विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून अंबामाता चषक 2024 सुरेख शानदार पहिलं पर्व परंतु शानदार सर्व या मॅचच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते आयोजकांच्या माध्यमातून. बॉल पाठवायचा आहे परंतु सद्यस्थित सामना रंगताना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये भरपूर काही इम्प्रेस केले काही बॅट्समनने, ज्याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी आपण निखिल यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन त्यांनी दाखवलंय. या अगोदर आपण अजून कोण पाहिलं होतं बॅट्समन, अनिल यांना पाहिलं होतं. त्यांनी देखील अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. आता प्रणव. इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज बाद. थोडं संयम ठेवणं फार गरजेचं असतं. संयम आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. तुम्ही क्रिकेट खेळत असा किंवा व्यक्तिगत आयुष्य जगत असा, संयम फार महत्त्वाचा आहे. 12 धावा आल्यानंतर कुठेतरी रणनीतीमध्ये बदल करणं अपेक्षित होतं परंतु यावेळी पुन्हा एकदा फटका मारण्याच्या नादामध्ये फटका फसला आणि तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जेदार झेल या ठिकाणी पकडला जातोय आणि बॅट्समॅन प्रणव मैदानाच्या बाहेर. संयम यासाठीच फार महत्त्वाचा असतो. संयम ठेवला तर अगदी पाण्याला सुद्धा चाळणीमधून घेऊन जाऊ शकता परंतु त्याचं बर्फ होण्यापर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागेल. संयम आपल्याला सगळ्यांना, संयमाची परीक्षा आपली कोविडमध्ये देखील झाली. तिथे ज्याच्याकडे संयम होता तो वाचला.
त्यामुळे संयमाची परीक्षा आपल्याला प्रत्येक वेळी द्यावीच लागते. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आलाय प्रवीण. प्रणव गेलाय. प्रवीण जिथून प्रणवने मॅच सोडली होती तिथून सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर बॉल सीमारेषा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार चौकार. पहा प्रणवने जिथून मॅच सोडली गेली होती त्याच पिकअप तिथूनच पिकअप घेतला गेलाय. वेर इज वन एंडिंग देर इज न्यू बिगिनिंग. आणि नवीन जिथे एक शब्द एक वाक्य संपतं तिथून नवीन वाक्याची सुरुवात होते. प्रणव गेला प्रवीण आला. परंतु चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलंय गोलंदाज प्रकाश आणि शेवटचा बॉल आला डॉट डॉट. नंतर पंचांचा इशारा ओव्हर समाप्तीचा आणि पहिल्या षटकामध्ये 16 तब्बल धावा खर्च केल्या गेल्यात, ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर 2 धावा असं इव्हॅल्युएशन आपण केलंय या पहिल्या षटकाचं. पहिले षटक मी म्हणेन एक्सपेन्सिव्ह राहिले प्रकाश यांचं, कारण तब्बल एका षटकामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केल्यात. सुरुवात झाली परंतु आता नवीन येणाऱ्या गोलंदाजांवर थोडंसं प्रेशर असेल. त्यांना अगदी तारतम्यानं गोलंदाजी करावी लागेल. कंजूस प्रकारची गोलंदाजी त्यांना साकारावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव निर्माण झाला आहे NCC स्पोर्ट्स करुंगली टीमवर तो दबाव आता कुठेतरी गोलंदाजांना कमी करावा लागेल. प्रेशर कमी करावं लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं गेलं. डीप मिड विकेटला काऊ कॉर्नरला डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज केलं आहे. पॉईंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात, कारण 180 डिग्रीचं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला फक्त दिशा दिली. इनफिल्डला क्लिअर केलं या बॉलने. डीपवरून पॉईंटवरून क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल मात्र प्राप्त झाली. पहिल्या बॉलवर आली सिंगल रोहितच्या गोलंदाजीवर आणि आता 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. प्रवीण आहे स्ट्राईकला. रोहित तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा देखील खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलवर सर्वात आधी पोहोचलाय. त्याने बॉलला उचललाय परंतु थ्रो खराब. बॅकअप आहे परंतु बॅकअप कडून देखील चूक झाली आणि 3 धावा चोरट्या स्वरूपात या ठिकाणी धावून काढल्यात. आणि यासाठी कधी कधी रिस्क घेणं फार महत्त्वाचं आहे, परंतु रिस्क तर घ्यावी लागते. प्रत्येक उद्योजकाला रिस्क घ्यावी लागते आयुष्यामध्ये. आपल्या सगळ्यांना रिस्क, कारण ज्याच्याकडे हिंमत त्यालाच किंमत, आणि किंमत दाखवा. किंमत तुमची वाढवली जाते. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुमची किंमत आपोआपच वाढत असते. ओहो, यावेळेला मात्र बॉल आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवरचा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा राईज झालाय, परंतु बीट केलाय पूर्णपणे बॅट्समनला आणि आलाय डॉट बॉल. याच डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला करुंगले टीमने. आणि आता हा एक डॉट बॉल त्यांच्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण स्कोर कार्ड आता चांगल्या पद्धतीनं सजला गेलाय. यावेळेला खूप चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून फंबलिंग झालंय. कॅच ड्रॉप 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मॅच मध्ये फार महागड्या ठरू शकतात. गोलंदाज रोहित तयार. फुलर लेनचा बॉल अगदी चपराक बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. लॉंग ऑनला क्लिअर करतोय. दमदार, शानदार, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. 28 धावा स्कोर कार्डवर लागलं. दुसरं षटक. खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. आकाश ने आकाश प्रवीण दोन्ही वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहा, समजदारीचं क्रिकेट फक्त षटकारांवरच भर दिल्यानंतर सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट केलंय आणि यालाच क्रिकेट म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं बॉल आलेला आहे त्या बॉलच्या मेरिटनुसार खेळणं हे कौशल्य, आणि ते कौशल्य दाखवलंय. याच दरम्यान मी विनंती करेन सचिनजी गायकवाड साहेब, समृद्धी वॉरियर्सचे संघ मालक संदीपजी गायकवाड साहेब, नियोजन प्रमुख संतोषजी परीट साहेब नियोजन प्रमुख आहेत,
मयूर पन्हाळकर, स्टार क्रिकेट, स्वराज्य 32 शिराळा, सुरेशजी सावंत सर, नियोजन प्रमुख राजू पवार सर, उपखजिनदार आणि अंकुशजी जाधव सर खजिनदार, या सगळ्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या, आपल्या या ठिकाणी सन्मान घेतला जाईल. चला 2 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत धावा लागल्यात 29. दोन्ही ओव्हर एक्सपेन्सिव्ह आतापर्यंत ठरल्यात. तिसरं षटक, हे तिसऱ्या षटकावर आता जबाबदारी आहे, भरपूर काही जबाबदारी खांद्यावर घेऊन स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. परंतु आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीची खेळ आकाशने सजवली गेली, प्रवीण यांच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला. आकाशने एक षटकार ठोकलाय, थोडंसं बॅकफुटला जाऊन फक्त अप्परकट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक सिंगल मात्र प्राप्त होते. या सिंगल नंतर 30 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते. चला मी विनंती करेन सचिनजी गायकवाड, संदीपजी गायकवाड सर, संतोषजी परीड सर, मयूर पन्हाळकर, सुरेशजी सावंत सर, राजू पवार सर, अंकुश जाधव सर, सगळ्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे मात्र फटका चांगला बॅकफुटला जाऊन यावेळी आपण पाहतोय आकाशच्या बॅटमधून आलाय चौकार. 34 धावा स्कोर कार्डवर लागले. तिसरं षटक इथे आपण पाहिलं तर प्रत्येक जो गोलंदाज आलाय त्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय दोन्ही बॅट्समनने. आता एका ब्रेक थ्रूच्या गरज असेल करुंगली टीमला आणि तो ब्रेक थ्रू आता मिळाला तर या ठिकाणी जो धावांचा पाऊस पडतो तो थांबवला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी ही जोडी फोडणं अतिशय गरजेचं आहे. फटका चांगला बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. आउटफील्ड फास्ट बॉल 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा 4 धावा. 38 लागल्या धावा स्कोर कार्डवर. सर मयूर पन्हाळकर सर आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. ओहो यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि याच गोलंदाजच्या प्रतीक्षेत नक्कीच असतील करुंगली टीम, कारण भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाजाला या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागते, कारण 2 षटकांमध्ये आपण पाहिलंय एक चांगली धावसंख्या उभी केली. खोलवर टप्प्यावरचा पुन्हा एकदा बॉल या ठिकाणी पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून चुकी झाली. आता चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार परार चौकार. तडवडे टीम खूप चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, चांगल्या रिदम मध्ये दोन्ही बॅट्समनला आपण पाहतोय. दोघांमधलं कॉर्डिनेशन फार महत्वाचं आहे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकट्याची भूमिका कधीच महत्त्वाची नसते. प्रत्येकाचं महत्त्वपूर्ण योगदान टीमला विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यात यशस्वी होऊ शकतो. तडवले टीमने हेच दाखवून दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वप्नील, ओहो आकाश यांच्यासाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी बॅटला ब्रश करून गेला आणि रक्षकाने केली नाही कोणत्याही प्रकारची चूक. आणि विकेट, ज्या विकेटची अपेक्षा होती तो विकेट आता मैदानाच्या बाहेर. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न आहेत समृद्धी वॉरियर्सचे संघमालक सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब. त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. चला सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि मी विनंती करेन मयूरजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी सचिनजी गायकवाड साहेब समृद्धी वॉरियर्सचे संघमालक त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. 42 स्कोर कार्डवर लागल्यात. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं सुगंधाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या या व्यासपीठावर केला जातोय.
यानंतर सन्माननीय संदीपजी गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. नियोजन प्रमुख आहेत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख सन्माननीय संदीपजी गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय अंकुशजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार सन्माननीय राजू पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. दत्ताजी दामणकर साहेब यांचे शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सहर्ष या ठिकाणी सन्मान केला जाईल. राजू पवार साहेबांचा आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख सन्माननीय सुरेशजी सावंत साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या आपण व्यासपीठावर यावं. यानंतर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख सन्माननीय संतोषजी परीड सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय संदीपजी खोत साहेब यांच्या शुभ हस्ते संतोषजी परीड साहेब जो नियोजन प्रमुख आहेत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे. या पंचांचा इशारा नो बॉल आहे आणि फ्री हिटची संधी. या वेळेला तेच तिखट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारच्या तिखट बाउन्सरसाठी तुम्हाला फुटवर्कचा चांगला वापर करावा लागेल. तो कुठेतरी अभाव आपल्याला पाहायला मिळाला म्हणूनच की काय हा देखील आला आहे बॉल डॉट. परंतु पहिल्या 3 षटकामध्ये ज्या पद्धतीचा अगदी चेन्नई एक्सप्रेस पद्धतीनं या ठिकाणी मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालं सिद्धेश्वर 11 स्पोर्ट तडवळे टीम आणि चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी विकेटचं पतन झालंय आणि आपण पाहू शकता स्कोर कार्डवर आतापर्यंत धावा 46 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आमच्या या अंबामाता चषक 2024च्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलाय. 1 to go. एक शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. या शेवटच्या बॉलवर किती धावांची मोहर लागेल तडवळी टीमसाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय. डॉट बॉल आलाय शेवटचा आणि 47 धावांची आता गरज आहे जिंकण्यासाठी करुंगली टीमला. कोणते आयोजन म्हटलं की ते यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले असतात. कारण मुंबई परिसरामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या आयोजनाची आखणी केली जाते तेव्हा तुम्हाला भरपूर काही गोष्टींची जमवाजमव करावी लागते. एक चांगलं आयोजन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बक्षीस त्याचबरोबर व्यासपीठ समालोचक पंच या सगळ्याच गोष्टींची जुळाजुळ करावी लागते आणि तेव्हाच एक चांगलं आयोजन तुमच्यापर्यंत ठेवलं जाऊ शकतं. परंतु प्रत्येकाचं खारीचा वाटा या स्पर्धेसाठी अतिशय अनमोल ठरलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिलं पारितोषिक प्रथम पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते आदरणीय आमचे शंकरदादा मोहिते साहेब आणि सन्माननीय रामदासजी फडतरे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री किसनजी पोल साहेब
यांच्या माध्यमातून आणि मान्य संजयजी गोडविल साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये माननीय श्री फैयाजी डांगे साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक कुमार समर्थ रामदान भास्टे समर्थ हनुमंत भास्टे कुमारी अधीरा हनुमंत भास्टे आणि माननीय श्री अमोल बेडसगावकर सहाय्यक अभियंता आहेत महावितरणमध्ये, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले ट्रॉफी सौजन्य जेव्हा ट्रॉफी खरं तर प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं जात आहे. या ट्रॉफीज आमच्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आले. चंद्रकांत मधुकर कोलगे साहेब युवा उद्योजक रसिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि मान्य श्री गणेशजी माळकर साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. मंडप सौजन्य अंबामाता स्पोर्ट्स आरळा यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य मान्य श्री प्रतापजी परीट साहेब, मान्य श्री मयूरजी घाटगे साहेब आणि मान्य श्री संदीपजी खोत साहेब. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज किरणजी पाटील साहेब, अजितजी सोनार साहेब, संदीपजी पाटील साहेब. उत्कृष्ट गोलंदाज सागरजी पेटकर साहेब. मैदान सौजन्य सागरजी नांगरे, सचिनजी भास्टे साहेब, पांडुरंग गोडविल साहेब यांच्या माध्यमातून मैदान पुरस्कृत करण्यात आलेले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शिवाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य कोंडोबा चौगुले साहेब यांच्या माध्यमातून मालिकावीर सौजन्य सुरेशजी देशपांडे साहेब यांच्या माध्यमातून पंच सौजन्य अनुपम सकरे साहेब, अंकुशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्टंप सौजन्य सचिन आनंदा गोडविल साहेब आणि समालोचक सौजन्य सचिनजी पाटील साहेब, रोहितजी पेटकर साहेब, पेटकर ज्वेलर्सचे सर्वे सर्वा त्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य सतीशजी पाटील साहेब, बॅनर सौजन्य मयूरजी सर्जेराव पाटील साहेब, माननीय सचिनजी नांगरे साहेब, सोमनाथजी करुंगलीकर साहेब आणि सामनावीर ट्रॉफी सौजन्य राहुलजी बाबुराव गोडविल साहेब आणि भानुदास वास्कर साहेब. या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही तुमच्यासमोर त्यांच्या योगदानामुळेच ही स्पर्धा तुमच्यासमोर आम्ही आज आयोजित करू शकलो आहोत. त्या सर्व देणगीदात्यांचं या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करूया. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 47 टार्गेट आहे करुंगली टीमला. गोलंदाज क्रमांक 1 आकाश. रोहित. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. बीमर घोषित केलाय. पहिल्या बॉलवर स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर पंचांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. बीमर घोषित केलाय. मुंबई इंडियन्समध्ये देखील रोहित शर्माला आपण पाहतोय आणि नावामध्ये वेगळी जादू आहे, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही वर्तमानामध्ये काय जादू करता, ही जादू फार महत्त्वाची आहे. 2 धावा आता आल्यात आणि फ्री हिटची संधी पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय आणि आता आपण पाहू शकता जालिंदर पनाळकर बोलू का जालिंदर पनाळकर याच दरम्यान सन्माननीय जालिंदरजी पन्हाळकर साहेब आणि संजयजी खोत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील. ओहो, पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते आणि पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. हा आला डॉट बॉल. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलची सुरुवात जरी नो बॉलने झाली असली तरी चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज आकाशने. ज्या पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. ओहो, यावेळी मात्र ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 6 धावांसाठी षटकार. हास्य कट जाहीर असे. बॉल सीमारेषा पार, षटकार. 6 धावांची मोहर उमटवली आणि याच प्रतीक्षेमध्ये होता बॅट्समन स्वप्नील. अगदी जसा टप्पा चुकला तसा मात्र बॉलला फिरवून दिले.
आकाश पुन्हा एकदा तयार. स्वप्नीने ठोकला एक षटकार. हो यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न पंचांकडे. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केली. अपीलमध्ये उत्साह भरपूर आहे, आत्मविश्वास थोडासा कमी आणि पंचांनी इशारा दिला बॅट्समन नॉट आउट आहे आणि एक डॉट बॉल आलाय. दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. षटकारानंतर दबाव निर्माण झाला होता आपण पाहिलं तर तडवले टीमवर, परंतु आता दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज आकाश. अप्रतिम गोलंदाजी. षटकार जरूर खाल्ले परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील याच्यासाठी यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट यशच्या उद्ध्वस्त केलेत आणि दांडी गुल. गोलंदाज ठरलाय पॉवरफुल. पहा याच ब्रेक थ्रूची खरं तर गरज होती. तडवले टीमला तो ब्रेक थ्रू आता पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त केलं. षटकार काढल्यानंतर टिट फॉर टॅट जशास तसे प्रत्युत्तर दिले गोलंदाज आकाशने आणि पाठवून दिलं बॅट्समन स्वप्नीलला मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले संतोष आणि स्वप्नील ही जोडी, रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर विचार केला तर 9 धावा लागल्यात आणि 47 टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. मॅच मध्ये अजून भरपूर काही घडामोडी आहेत. पहिलं षटक आहे, पेंटेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, वापर करायचा आहे. नवीन बॅट्समन संतोष मैदानामध्ये दाखल झालेत. हो गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. जशी गती कमी झाली तसं मात्र आपला बॅटचा फेस मात्र अगदी स्लोवर पद्धतीनं ओपन केला आणि त्यानंतर आपण पाहिलं फक्त एक सन्मान दिलाय. एक सिंगल आली, सिंगल नंतर 10 धावा पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीची घोषणा पंचांची झाली. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अंबामाता चषक 2024 पहिलं पर्व आहे, परंतु या पहिल्या पर्वामध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन अंबामाता चषक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अंबामाता स्पोर्ट्स आरला यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा आहे. मुंबईच्या परिसरामध्ये एखादी स्पर्धा आयोजित करणं ही खरं तर तारेवरची कसरत असते, परंतु हे कसरतीचं काम देखील अगदी पेलावताना आपल्याला पाहायला मिळतात आरला टीम. पहिल्या षटकामध्ये डबल डिजिट मध्ये आता पोहोचलाय, परंतु अजूनही दिल्ली अभी भी बहुत दूर आहे. अजूनही बॉल असेल 18 मध्ये. 18 मध्ये 37 करायचे म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने अजूनही चालायचं. त्यामुळे गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. प्रवीण. प्रवीण टू संतोष. दुसऱ्या क्रमांकाचा षटक या ठिकाणी चालू. मार्गस्थ. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर बॅटला ब्रश करून गेला बॉल. पंचांचं बोट गेला आकाशामध्ये. आणखीन एक धक्का, धक्क्यावर धक्का, दुसरा धक्का. बॅट्समन संतोष आऊट. आता इथून आपलं दबाव तंत्र निर्माण करत असताना तडवले टीम बॅटिंग करत असताना 3 षटकांमध्ये दहशत त्यांनी दाखवली. आता गोलंदाजी करत असताना 30 दहशत तोच जरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणव. अचूकतेवर भर दिलाय. अगदी द्रुतगती मारा करत असताना, परंतु वेगापेक्षा टप्प्यावर नियंत्रण दिले आणि त्याचमुळे की आतापर्यंत विकेट संपादित केले गेले. नवीन खेळाडू मैदानात दाखल झालाय. संतोषने थोडंसं नाराज जरूर केले, परंतु नवीन खेळाडू मैदानात दाखल झालाय जयेश आणि रोहित आहे ना. जयेश आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवरचा बॉल. पुन्हा एकदा पहा स्ट्रॉंग अपील पंचांकडे करण्याचा प्रयत्न. ही दिशा चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे, ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे, सगळं काही आलबेल आहे. गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून, प्रवीणच्या माध्यमातून. याच प्रवीणने टोकलं होतं एक चौकार बॅटिंग करत असताना. आता गोलंदाजी करत असताना देखील खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. एक सिंगल फक्त या बॉलवर प्राप्त झाली. या सिंगल नंतर आपण पाहू शकतात स्कोर कार्डवर लागले आता 11 धावा आणि ज्याला हिम्मत चला. भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी आणि कालममध्ये स्पोर्ट्स खेळवडे टॉस साठी या.
बॅटची कडा घेतली गेली, घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय बॉल, पंचाचा इशारा सिंगल. इथून स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, व्यूहरचना बदलावी लागेल, प्लॅनमध्ये तुमच्या चेंज करावा लागेल. कारण पहा बी ग्रुप सामने 3 षटकांचे राहतील, लक्षात घ्यायचं आहे. पॉईंटच्या दिशेने बॉलला मारण्याचा प्रयत्न. चला 24 बॉलमध्ये ज्यांनी नवी मुंबईतील पहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवला तो शतकवीर मयूर पन्हाळकर. याला मी विनंती करेन या आपण व्यासपीठावर थोड्याच वेळात आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान घेतला जाईल. सिंगल धाव स्कोर कार्डवर. आता एकेरी धावाने आपण पाहिलं तर कुणाला फारसा फरक पडणार नाही. अजूनही पाहिलं तर स्कोर कार्डवर लागले धावा 14. पल्ला अजून फार मोठा गाठायचा, अजून 12 बॉल असतील. चौदा धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात, 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जवळजवळ 33 धावा अजूनही करायच्या आहेत 12 मध्ये. त्यामुळे थोडंसं मुश्किल आव्हान आहे, परंतु आयुष्यामध्ये सगळेच आव्हान कठीण नसतात. या दरम्यान 32 क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. गोलंदाज पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं आणि इथून संघर्षाला सुरुवात झाली. संघर्षाचा शंखनाद फुंकरा गेलाय. आता मात्र पहा ठिणगी टाकली गेली, वणवा पेटायला आता वेळ लागणार नाही. आता या मॅच मध्ये चित्र विचित्र करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून झालाय. ठीक, येस, थँक्यू सर. त्यानंतर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. तर चला, भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी, बॉलरचं नाव सांगा. भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी टीमचे कॅप्टन काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे टीमचे कॅप्टन. चला लगेच या. बॉलरचं नाव सांगा प्लीज. भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या. आणि काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे या देखील टीमचे कॅप्टन या. अजूनही 27 धावांची गरज, त्याच्यावर केला प्रहार. आता बॉल सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत षटकार. नाम आग झुकाकर बात करते हैं, हम आग उठाकर बात करते हैं, हम तो अब गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते हैं. संपलं नव्हतं, थोडासा थांबलो होतो. 26 धावा स्कोर कार्डवर लागलेत आता. तर चला चिखलवाडी टीम लगेच विनंती असेल अगदी स्वराज्य 32 एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच मयूरजी पन्हाळकर. मयूर यायचा मयूर पन्हाळकर या खेळाडूने देखील खऱ्या अर्थानं आपल्या नावाची आगळीवेगळी छाप सोडली. मयूरदादा या. मयूरदादा पन्हाळकर विनंती असेल या. आपला शुभ असतं आपण टॉस निर्माण करणार आहोत. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट खेळता अगदी आपल्या नावाची शैली टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती जरूर सोडली या. चला यस, 3 बॉलवर मारले 3 षटकार. मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून टाकले या खेळाडूनं. रोहित हिटमॅन 3 बॉल 32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. टीमचा कॉल आपण पाहत आहे आणि टॉस जिंकला या चिखलवाडी या टीम आणि निर्णय करायचा आहे. जास्त वेळ घेणार नाही. या क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. मुरदादा काय म्हणाल की इतकं चांगला स्पर्धा तुम्ही पाहताय, भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी खऱ्या अर्थानं स्वराज्य 32 क्रिकेट मधील म्हणायला गेलं तर एक वन ऑफ द ग्रेटेस्ट टुर्नामेंट आहे. आणि स्वराज्य 32 क्रिकेट जर म्हणलं तर प्रत्येकाला एक नवीन प्लॅटफॉर्म देण्याची संधी निर्माण करत असते. काय म्हणाल या आयोजनाविषयी, काय म्हणाल त्याविषयी? आयोजन खूप छान आहे. कमी कालावधीमध्ये त्या टीम होत नव्हत्या, तर ओपनच्या एक लॉट खेळून बाकी टीम ॲडजस्ट झाल्या. नियोजन खूप छान केलं आहे आणि प्रत्येक टीमला यंगस्टरला खेळण्याची संधी भेटते, चांगला प्लॅटफॉर्म भेटते, तर खूप छान नियोजन. नक्कीच विनंती करेल
दादा आपण देखील असं नसतं व्हायचं. आणि देऊया दोन्ही संघाला लाख शुभेच्छा. जास्त वेळ आपल्याकडे नाही या ती वाईट देखील जास्त वेळ घेणार नाही या. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमच्या जॉईंट आहेत दत्तात्रय म्हाते सर. हो टू यू. येस, थँक्यू सो मच. हिटमॅन रोहितने ठोकले 4 षटकार. मॅच पूर्णपणे आपल्या दिशेने झुकवली गेली. या खेळाडूंना अक्षरशः जी मॅच भरपूर कठीण वाटत होती आता पाहिजेत 8 धावांची गरज. 8 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. 5वा येईल का? इथे मात्र पहा फटका चांगला आहे. स्क्वेअरलेसच्या झोन मध्ये बॉल वर क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल केला सीमारेषा पार. फरार. पंचांचा इशारा. चौकार. 4 षटकार 1 चौकार या मॅच मधची कहाणी पूर्णपणे बदलून टाकली. या खेळाडूनं हे नाव अगदी सगळ्यांना सुपरिचित आहे. रोहित. अगदी नावाप्रमाणेच हिटमॅनची कामगिरी करत असताना रोहित आज बरसताना आपल्याला पाहायला मिळालंय. प्रणव गोलंदाजी प्रवीण गोलंदाजी मार्गवर पाहतोय. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली परंतु शेवटचा बॉल आला डॉट. या मॅच मधला संघर्ष अजूनही संपलेला नाही. या मॅच मध्ये अजूनही संघर्ष आहे. भरपूर काही कहाणी मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहे. कारण बॉल असतील 6 करायच्या 7 धावा. माफ करा 3 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. मॅच अजूनही शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते परंतु गोलंदाजाला तारेवरची कसरत करावी लागेल. काय घडेल या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 1 मॅन आर्मी प्रमाणे लढलाय. जी मॅच अगदी खरं तर जे बुरुज आपले ढासळलं होतं. आपले सैन्य अगदी धारातीर्थी पडले होते आणि अशा वेळेला नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतलंय आणि ठोकून काढलेत. 4 षटकार आणि 1 चौकार या मॅचचं होत्याचं नव्हतं केलं बॅट्समॅन रोहितने. आता 3 धावांची गरज आहे. शेवटचं षटक. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. आता पुन्हा एकदा रोहितला आपण पाहू शकाल स्ट्राईकला. रोहित आज अक्षरशः बरसलाय. भरपूर चर्चा या नावाची आज होईल. संघर्ष अजूनही संपवलेला नाही. गोलंदाजाने अजूनही हार मानलेली नाही. मनातून पराभूत झालो नाही. मैदानावर देखील होणार नाही हीच भूमिका गोलंदाजाने देखील घेतली. परंतु समोर आहे रोहित. आज बरसलाय. आजचा दिवस राहिला रोहितच्या नावावर. हा देखील फटका चांगला फ्लॅटेड. चौकार. पंचांचा इशारा आलाय शेवटच्या बॉलवर. अगदी चौकाराने या मॅचला फिनिश केली. 4 षटकार 2 चौकार. इनक्रेडिबल इनिंग. अगदी या ठिकाणी चला नो डाऊट सामनावीर अर्थात 1 मॅन